हाय, आहात तुम्ही सगळे? नाही, मला लहान मुलांसाठी बोलायचंय, त्याच्यामुळे माझा मुलांकडे रोखी. तुम्हाला आवाज येतोय माझा? आवाज येतोय? हो सर. तुमचा नाही येत आहे ना मला? तुमचा आवाज येत नाही मला. तुम्ही आहात ना मंडपात सगळे? बर, मग थोडा थोडा वेळ जरा तुमची जी इतर कामं चालू आहेत ती थोडी बंद करता का आता? सर्वप्रथम आज त्यांनी बहुजनांसाठी शिक्षणाचं द्वार खुलं केलं आणि खऱ्या अर्थाने आता इथे ज्या सावित्रीच्या लेखी दिसत आहेत, म्हणजे जेवढ्या मोठ्या प्रमाणाच्या मुली आणि शिक्षिका इथं दिसतात, त्यांच्यासाठी ज्यांनी शिक्षण खुलं केलं, की दरवाजे उघडले, कवाडे उघडले, खिडक्या उघडल्या, ते क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांच्या 135वा पुण्यस्मृती दिन आहे. त्यांना विनम्र अभिवादन करतो. आणि 53व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीच्या निमित्तानं ज्यांच्या संकुलामध्ये आपण या ठिकाणी आहोत आणि सगळ्यांनी जसा उल्लेख केला की राज्यस्तरीय प्रदर्शन वाटावं, इतकी सुंदर व्यवस्था, इतकी चांगली मांडणी या ठिकाणी ज्यांच्या नेतृत्वात, त्यांच्या मार्गदर्शनात आणि ज्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी होते आहे, ते आमचे मार्गदर्शक मित्र आदरणीय अशोकदादा गरुड, माझे सहकारी आदरणीय भुसे साहेब, आदरणीय मोरे सर, केंद्र प्रमुख महाजन सर, केंद्रीय मुख्याध्यापक दीपक सोरोणे सर, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले सर्व सन्माननीय जे ज्येष्ठ नागरिक आहेत, प्रतिष्ठित नागरिक आहेत, या विज्ञान प्रदर्शनासाठी ज्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे ते सर्व माझे शिक्षक आणि यामध्ये सहभागी झालेल्या सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांनी आपल्याशी संवाद साधलेला आहे. वेगवेगळ्या गोष्टींच्या बाबत आपलं बोलणं झालंय, परंतु मला काही गोष्टी जाणीवपूर्वक तुमच्या समोर अधोरेखित करायच्या आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी या विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्तानं देशभर एक थीम घालून देण्याचा जो विचार 2016ला मांडला आणि त्याच्यानंतर एका थीमवर आधारित विज्ञान प्रदर्शनं देशभर सुरू झाली. तर विकसित आणि आत्मनिर्भर भारत ही या प्रदर्शनाची थीम आहे, किंवा ज्याला आपण टॅगलाईन म्हणतो ती विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या अंतर्गत स्टेम म्हणजे STEM असं सांगितलंय. तर हे स्टेम काय आहे ते तुम्हाला माहिती आहे का मुलांना सगळ्यांना? STEM जे सांगितले ते माहिती आहे का तुम्हाला? प्रदर्शनाचं वगैरे झालेले किंवा इतर विद्यार्थी कोणी सांगेल मला? सर माहिती द्या कोणाला सांगायचं असेल तर. स्टेम बद्दल माहिती आहे का तुम्हाला कोणाला? STEM मुलांनी सांगायचं, शिक्षकांनी नाही. यस म्हणजे सायन्स. बरोबर. टी म्हणजे टेक्नॉलॉजी, ई म्हणजे इंजिनिअरिंग, एम म्हणजे मॅथमॅटिक्स. व्हेरी गुड. मस्त मस्त. काय तुझं नाव? अजिना. संकेत संतोष दहांडे. ओके. संकेतसाठी जरा एका जोरदार टाळ्या. संकेतने आपल्याला सांगितलंय की स्टेम म्हणजे काय? STEM. यस म्हणजे सायन्स, टी म्हणजे टेक्नॉलॉजी, ई म्हणजे इंजिनिअरिंग आणि एम म्हणजे मॅथ्स. तर या 4 शब्दावर आधारित हे सगळं विज्ञान प्रदर्शन आहे. त्याच्यामध्ये 7 विषय तुम्हाला वेगळे वेगळे दिलेले आहेत. तर सायन्स काय सांगतं आपल्याला? सायन्स आपल्याला सांगतं की प्रश्न विचारा. ज्या मुलांच्या डोक्यात कायम काय येतो की नाही, ही मुलं विज्ञानाची भूमिका घेऊन पुढे जातात असं माझं मत आहे. म्हणजे तुम्हाला तो न्यूटनचा किस्सा माहिती आहे का सगळ्यांना? न्यूटनचा किस्सा माहिती आहे? त्याला का असा प्रश्न पडला होता? काय प्रश्न पडला होता त्याला? हा बरोबर. ती तिकडून असा हाताने मला सांगते की ते सफरचंद पडलं होतं म्हणे, आणि मग त्याला असा प्रश्न पडला की एवढं सगळं अवकाश मोकळं असताना हे माझ्याच डोक्यावर का पडलं, दुसरीकडे का नाही गेलं? आणि मग त्या काळामधून कशाचा जन्म झाला? ग्रॅव्हिटीचा जन्म झाला. तर हे सायन्स आहे.
मुलं म्हणून विद्यार्थी म्हणून आपल्याला कायम डोक्यामध्ये का असा प्रश्न पडला पाहिजे आणि आपण शिक्षकांना पालकांना तो सतत विचारला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या प्रत्येकाच्या घरात पूर्वी आता नाते संबंधांमध्ये एक नातं कमी होत चाललंय. म्हणजे आता एकतर काका असतो किंवा आत्या असते, पण पूर्वी काका पण असायचे आणि आत्या पण असायची. तर त्याला काका का म्हणतात? त्याचं कारण असं आहे की घरातली सगळी लहान मुलं त्याला कायम काहीतरी विचारत असायची म्हणून तो काका. आणि मामा का? कारण तो आईपेक्षा दुप्पट लाड करतो, प्रेम करतो म्हणून तो मामा. तर तो जो काका असतो की नाही, तो घरात असो की नसो आपण जे कोणी असेल त्यालाच काका समजायचं. किंवा शाळेत शिक्षकांना सतत प्रश्न विचारत राहिलं पाहिजे. याचा अर्थ असा होतो तुम्ही यशचं पालन करता. पुढचं काय? टेक्नॉलॉजी. तर टेक्नॉलॉजी काय सांगते आपल्याला? टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञान ज्याला आपण म्हणतो ते आपलं जीवन सोपं करत असतं. जीवन जगण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी असतात त्या सुलभ करणं, स्वस्त करणं आणि उपलब्ध करून देणं हे टेक्नॉलॉजीचं काम आहे. परंतु टेक्नॉलॉजी वापरत असताना सगळ्या विद्यार्थ्यांना माझी विनंती आणि सूचना आहे की टेक्नॉलॉजीला तुम्ही वापरा, टेक्नॉलॉजीनं तुम्हाला वापरू नये. आता आमच्या पिढीची गत अशी झाली की आमच्या लहानपणी काहीच टेक्नॉलॉजी नव्हती फारशी, पण आता ती इतकी आली ना आम्ही त्याच्या इतक्या आहारी गेलो की काही काम नसलं तरी हातात तो मोबाईल घेऊन कोंबडीला अंड दिले की नाही, जसं ते डालो उडून पाहतात की नाही, तसं काहीच काम नसतंय. काय फोन वाचलेला नसतो, मेसेज वाचलेला नसतो, तरी पण आम्ही हातात घेतो, त्याचं लॉक उघडतो आणि उघडून पाहतो. इतकी आहारी आम्ही त्याच्यात चाललोय. टेक्नॉलॉजी याचा अर्थ आपलं जगणं सुलभ करण्यासाठी ज्या गोष्टी करायच्या आहेत तेवढ्या पुरता तंत्रज्ञानाचा वापर करणे. मग त्याच्या अनेक उदाहरण आहेत, तुम्हाला पण माहिती आहे. घरात आपल्याकडे सगळं विज्ञान असतं, आपण सांगतो, मी त्याच्यावर आता बोलणार नाही की आई अडाणी जरी असली तरी तिला सगळं विज्ञान माहिती असतं. म्हणजे तेल किती तापलं म्हणजे त्याच्यात मोहरी टाकावी म्हणजे ती तडतडते हे तिला बरोबर माहिती असतं. खरं म्हणजे तिच्याकडे थर्मामीटर नसतो त्या तेलाचं तापमान मोजायला, पण तुम्ही टाकून पहा. जर नुसतं गॅसवर किंवा शेगडीवर तुम्ही तेल तापायला ठेवलं आणि लगेच मोहरी टाकली ती तडकत नाही. ती जेव्हा 100च्या वर तिचं तापमान जातं तेव्हाच ती मोहरी तडकते. आईकडे काय थर्मामीटर आहे का मोजायला? नाही, पण ती बरोबर तिच्या डोळ्यात थर्मामीटर आहे. तिला कळतं की ते तेलाच्या काय हालचाली सुरू झाल्या म्हणजे आपण मोहरी टाकायला पाहिजे. ते हे विज्ञान तुमच्या माझ्या जगण्यात आहे, घरात आहे, आजूबाजूला आहे, शेजारी आहे. आपण जिथे जाऊ तिथे गणित हे सगळं स्टेप आपल्या सोबत आहे. पुढचा त्याच्यातला तो ई आहे, तो ई तुमच्या सगळ्यांच्या भविष्याचा आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात गेलात, आता तुम्ही डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, वकील व्हा, शास्त्रज्ञ व्हा किंवा समाजामधला एखादा जागरूक नेता व्हा, प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला ई किंवा इंजिनिअरिंग वापरावं लागतं. इंजिनिअरिंग काय करतं तर तुमच्या समस्यांची सोडवणूक करतं. इंजिनिअरिंगचा वापर काय आहे? तुमच्या समोर ज्या समस्या आहेत त्याची सोडवणूक करण्यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर करून त्या समस्या सोडवण्यासाठीचं तंत्रज्ञान विकसित करणे, यंत्र विकसित करणे हे इंजिनिअरिंग आहे, जे तुम्हाला तुमच्या आयुष्यात भविष्यात करावंच लागणार आहे. आणि मग शेवटचा तो यम आहे तो खूप महत्वाचा आहे, त्याच्याशिवाय कुणाचंही जगणं शक्यच नाही, ते म्हणजे मॅथ्स. प्रत्येक गोष्टीत मॅथ आहे. म्हणजे भाषेपासून सगळ्या गोष्टीमध्ये किती बोलावं हे पण मोजावं लागतं नाही. आता समजा मी 1 तास बोलतच राहिलो, चालेल का तुम्हाला? चालेल का 1 तास बोललो तर? चालेल? नाही चालणार, बोलून जा तुम्ही, हो की नाही? तर प्रत्येक गोष्टीला मोजमाप आहे. ते मोजता येणं याला म्हणतात गणित. तर ते गणित ज्याचं शाळेतलं चांगलं आहे की नाही हा विषय बाजूला आहे, परंतु आयुष्याचं गणित जर बसवायचं असेल तर आपल्याला आपल्या पद्धतीनं चांगलं मोजमाप करता आलं पाहिजे. हा या विज्ञान प्रदर्शनाचा महत्वाचा संदेश आहे. बाकी 7 विषयाची मांडणी तुम्ही केलेली आहे त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही, परंतु हे जे स्टेप आहे STEM हे सगळ्या शिक्षकांनी पण समजून घ्यावं, विद्यार्थ्यांशी या विषयावर वारंवार बोलावं आणि या 4 पैकी आपल्या विद्यार्थ्याला कोणत्या विषयात गती आहे, त्याच्याकडे कोणता झुकाव आहे
तो ओळखून त्याला त्या पद्धतीनं मार्गदर्शन करावं अशी एक अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि इतकं सुंदर आयोजन नियोजन आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या रायबान जाधव सरांनी केलं, त्यांचं आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मनापासून कौतुक करतो, आभार मानतो. आणि इतकी चांगली व्यवस्थेमध्ये आपल्या सगळ्यांना ही विज्ञान प्रदर्शनाची संधी मिळाली, त्यामुळे तुमचंही अभिनंदन करतो. आणि एक शेवटचं सांगतो की स्पर्धा आहे, विज्ञान प्रदर्शन आहे, स्पर्धा आहे. कोणाचा तरी पहिला नंबर येणार आहे, कोणाचा तरी तिसरा येणार आहे, कोणाला नंबर मिळणार नाही. पण याच्यात नाराज होण्यासारखं काही नाही. आपण काहीतरी प्रदर्शित केलं, हा आनंद आणि ही शक्ती सगळ्यात मोठी असते. काहीच न करण्यापेक्षा आपण काहीतरी केलं, आपण आपल्या शाळेतून इथपर्यंत आलात, त्याबद्दल पुन्हा तुमच्या एकदा सगळ्यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो. आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि आमचा सन्मान केला, आपल्याशी बोलायची संधी दिली, त्याबद्दल अशोकदादा गरुड संकुलाच्या सर्व सदस्यांचं मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.